झाला आपल्या मनापासून स्वागत स्वागत. त्याप्रमाणे महिलांनी संवर्धन जीवनाचा निवडीची साधीची पडती मानाची निवडीची साधीची पडती मानाची असे जाणून सगळ्यांच्या चरणी मी जोडली भेटीची मी जोडली भेटीची खूप उपस्थिती या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी प्रवर्तनामुळे सन्माननीय बाळासाहेब शिंदे पोलीस मंडळाचे लतिका पाटील बराटे ज्योती परदेशी साक्षीने आणि शुभ असते आणि गावातील मान्यवरांचे असते. या ठिकाणी पद्मश्री काळे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या उत्तुंग कार्यासाठी भारत सरकारतर्फे पद्मश्री लानेश्वर आणि गौतम सर यांच्या शुभ हस्ते परदेशी आबा आणि ताईंचा सन्मान होणार आहे. राज्यामध्ये 18-19 युनिट या ठिकाणी उभे केले ते बाबूराव पाटील यांचा सन्मान होणार आहे. यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. यांचा सन्मान पद्मश्री राणेसर आणि सुंदरजी गायकवाड साहेब यांच्या बाबतीत संपन्न होत आहे. त्याचबरोबर आपल्या गावचे मित्र वृक्षमित्र पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन मराठे यांचाही सन्मान या निमित्ताने होत आहे. आपल्याला विनंती मर्यादा लक्षात घ्यायची आहे.
उत्तमाची संकल्पना या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या मान्यवरांनी या मातीसाठी काम केलं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. कारण या ठिकाणी संपन्न होते सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया वस्तूला बघतो या पुस्तकाचं प्रदर्शन करावं. मान्य गायकवाडकर, मान्य काकाराव लहानकर, उपस्थित सर्व मान्यवर गावांच्या वेळेस कमी झाला, गाव पण पुस्तकाला समर्थन होतं. तर गावात साधा माणसा आला पाहिजे. कारण गाव हे आपल्या शरीरात मानसिक वेळेस सोबत जातात. खूप छान आपल्याला दिसते जातात. असं गाव पण असतं, एक भावना असते. चित्रण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ते पुस्तक निश्चितच तुम्हाला सर्वांना वाचायला मिळतं आहे. आपण या शिकवण्याची मला डॉक्टर म्हणतो आजच्या आश्रमाची परंतु आम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. त्यांची पूर्ण माहिती पुस्तिका या ठिकाणी मला डॉक्टर भाऊचे प्राध्यापक भाऊचं यांनी लिहिलेलं पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी प्राध्यापक भाऊचं मला डॉक्टर भाऊचे ही वैद्यकीय प्रक्रियेची प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका या ठिकाणी जोरदार बघा मला डॉक्टर भाऊचं बंधू भगिनी आणि महाराष्ट्रातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रसिद्ध नेतृत्वज्ञ आदरणीय काका, त्याचबरोबर साखर आयुक्त आणि यशदाचे अतिरिक्त संचालक आदरणीय शेखरजी गायकवाड साहेब असतील. सचिन दादा आपण सांगितलं होता शूटिंग चालू होते ते सोडून सुद्धा आपण आलात. लगड साहेब, खरं तर आपण न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करताय आणि माझे मागे बसलेले या गावचे सुपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांसाठी आयडॉल आहे. राज्यभर फिरवलं या गावासाठी मी खरं तर धन्यवाद मानतो. माझे विद्यार्थी आहेत, पालक आहेत. या विद्यार्थ्यांमुळे मी काम करू शकलो. काका, एकच इच्छा होती की आपल्या हस्ते प्रकाशन व्हावं आणि आजपर्यंत काका मला तुम्हाला अगदी लवचुंबकासारखं मी तुम्हाला खेचून आणलंय. गायकवाड साहेब तुम्हालाही खेचून आणलंय आणि म्हणून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या गावामध्ये होतोय. मला मनापासून आनंद वाटतो. गाव पण पुस्तक तयार झालं, लेख होते काका, प्रकाशित म्हणाले गाव पण नाव शूट होत नाही सुभाष काका. आणि दादा असं म्हणाल्यानंतर ते म्हणाले की महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळेल पण नाव बदलावं लागेल. काका मी त्या दिवशी सांगितलं मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार नको या पुस्तकाला, पण मला गाव पणच नाव द्यायचं कारण या मातेत मी वाढलोय. माझ्या आई वडिलांनी जे कष्ट केले, माझ्या कुटुंबाने जे कष्ट केले, माझ्या काकांनी माझ्या दादांनी जे काही संस्कार केले, यामुळे माझ्या गावातच कार्यक्रम मला घ्यायचा आणि गाव पणच नाव ठेवायचं. पुस्तक तयार झालं आणि ही मान्यवर सगळी मंडळी आली. दादा फार बरं वाटतंय की सगळी मोठी माणसं खाली बसल्यात, लाजल्यागत होते पुढे बसल्यावर. पण चेअरमन खरं तर आजचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे, त्याच्यामुळे आबा तुम्ही सगळेजण आलात, माझ्यावर प्रेम करणारे असंच प्रेम मला ठेवा. 2017 साली माझी किडनी काढली. एका किडनीवर काम करायला सुरुवात केलं राज्यभर. राजू पाटील साहेब, महाराष्ट्रभर कधी पोहोचलो कळालंच नाही आणि म्हणून ही सगळी दिग्गज माणसं माझ्या प्रेमाखातर तुम्ही आलात. आज मला मनापासून आनंद होतोय. आबा मला नेहमी म्हणायचे की बाळा तू काहीतरी कर, आमचं आयुष्य उन्हातानात गेलंय पण तू सावलीत कर. कधी कधी एखाद्या विषयात कुठेतरी अपयश आलं की कुणीतरी नावं ठेवायचं, असं वाटायचं की पूर्वी काय करीन काय माहित नाही. काका लहान होतो, लाडका होतो, दोन्ही भाऊ माझे आहेत, लाड करायचे, खांद्यावर घेऊन हिंडवायचे, त्यामुळे कष्ट कधी करावं लागलं नाही. पण आज भावात मला आनंद होतोय की आज माझं कौतुक करायला तुम्ही सगळेजण आलेला. म्हणून मी आधी बोलणार नाही. हे प्रेम, आपुलकी असेल माझ्यावर ठेवा. तुमच्या ताकदीच्या जोरावर जरी एक किडनी असली तरी निश्चितपणानं ज्या वेळेस कार्यक्रम होतील त्या त्यावेळेस असेच भव्य दिव्य कार्यक्रम सचिन दादा या गावात होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्यावर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी, विशेष करून रांजणगावकरांना मी धन्यवाद देतो. कारण रांजणगावकर, किरण शेठ, विवेकानंद साहेब आल्यात, मागाशी बरेच जण येऊन गेले, अनेक मान्यवर आल्यात, खंड साहेब. पण याचा आनंद एवढाच आहे की 12-13 वर्ष झालं रांजणगावला मी नोकरी येऊन इकडे आलेलो, पण आजही तुम्ही जे नाव माझ्याशी जोडलेले हे प्रेम जोडलंय, त्यामुळं
शिक्रापूर असेल, रांजणगाव असेल, अगदी पंचक्रोशीतून अगदी कोपरगावून आमचे सर आले आहेत, मुंबईहून काही माणसं आले, लांब जिल्ह्यातून सगळे आले. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष करून माझ्या गावातील माझ्यावर भरभरून प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, या सर्वांना मी धन्यवाद देतो. असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा आणि भविष्यात मला एक चांगलं काम करण्याची संधी द्या. सभापती, आपण सगळेजण वेगवेगळ्या गावातून आलेले आहात, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अधिक न बोलता, कारण काकांचं आपल्याला ऐकायचंय, त्याच्यामुळं काकांनी सांगितले 6:15 पर्यंत. बघूया आता काका, आमचं गावाकडचे काकांना गाव नेहमी आवडतं. आणि काका सत्कार सुद्धा आम्ही 2 अशा गुरुजनच्या हस्ते तुमचा ठेवला. 2 फेट्यावाले पुढे बसल्यात, कारण तुमच्या डीपी मी पाहिल्या वडिलांच्या वयाचे ते लोक आहेत. आणि मी काकांना एवढंच सांगेन की भमामा असते, गुरुजी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आणि म्हणून सत्कार सुद्धा तुमचा तसाच निवडलाय आम्ही. गायकवाड साहेब, आपलं ही वेळ फार व्यस्त असताना तुम्ही आलात, मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. बाबूराव बोत्रे पाटील या ठिकाणी नाही. काका, या गावातला हा सुपुत्र माझा मित्र आहे. एका शब्दावर या माणसानं आलेल्या सर्व मान्यवरांचं जेवणाची व्यवस्था केली. प्रकाश शेठ आहेत, राजू पाटील आहेत, धनंजय शिंदे पाटील आहेत, लक्ष्मण बापू आहेत. या सगळ्यांनी विशेष सहकार्य केलं, या गावानं सहकार्य केलं, म्हणून मला हे काम करता आलं. निश्चितपणाने मी सर्वांच्या ऋणात कायमस्वरूपी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या कुटुंबातील सर्व ज्यांनी माझ्यावर संस्कार केले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि माझ्या सर्व मित्र परिवारालाही मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. अधिक बोलणार नाही, परंतु सर्वांना एक विनंती करतो की आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये, अशी नम्र विनंती आपणास करून या ठिकाणी मी थांबतो. ज्याच्यासाठी मी आलो तो संतोष परदेशी. माझ्या पूर्वी बोलणारे चंदन शिवे सर, आदरणीय व्यासपीठ, आता या मुलीने जी नावं घेतली ते सर्व महानुभाव, पुढे बसलेली सगळी बंधू आणि भगिनी, मांडवगड या गावात यायचं असं मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. आणि मी श्रीगोंदामध्ये आमच्याबरोबर आनंदवनात काम करणाऱ्या एका कार्यक्रमासाठी आलो होतो. आणि हाही तिथे संतोष काम करत असतो. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिल्यानंतर गेल्या 2-3 महिन्यापासून ते तुमच्या हातानेच त्याचं विमोचन करायचं आहे, तुम्ही या असं म्हणून तो माझ्यासारखा मागे लागला. तसं इतका वेळ खरंच माझ्याकडे नव्हता, कारण माझं उद्या मुरुड जंजिरेला शिबिर आहे कोकणामध्ये आणि तिथे मला पोहोचायचं आहे. तर आम्ही बरीच विनंती केली की मला खरंच वेळ नाही आहे, पुस्तकाचं प्रकाशन तू करून टाक. आणि मला हे माहीत नव्हतं की इतके चांगले कवी, इतके गायकवाड साहेब इथं आले. तर मी त्याला सांगितलं असतं तू कर हे. माझा विद्यार्थी पुढे भट्टर बसलाय, पण त्याचा हट्ट होता तुम्ही या, आणि त्यासाठी मी आलो. तसं तुम्ही सगळे सुजलाम सुफलाम भागामधले खेड्यातली मंडळी आहेत. आता सरांनी सांगितलं की त्यांनी ते गावचं गावपण, जरी ते सगळ्या एवढ्या देशामध्ये फिरले तरी त्यांनी गावचं गावपण जपलं आहे. आणि संतोषने हे पुस्तकच गावपण या नावाने लिहिलं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच या पुस्तकाचं विमोचन झालं असं मी सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना खरंच शुभेच्छा देतो की या गावामधली जी चांगली माणसं आहेत, कारण त्यांनी पुस्तक मला वाचायला दिलं नव्हतं. आणि त्यामुळं जे गावातली मी थोडक्यात जे चाललं, तर गावामधली जी चांगली माणसं मोठी झाली तर त्यांचा आदर्श इतर सर्वांनी घ्यावा, याच्यासाठी त्या सर्वांचा आदर्श त्यांनी खूप चांगला लिहिला आहे. आणि खरंच तुमचं गाव अतिशय समृद्ध आहे, कारण या गावामधली इतकी माणसं, मोठी मोठी माणसं तुमच्या गावामधली झाली आहे. म्हणजे शिक्षण आणि किंवा नोकरीने ते समृद्ध आहेच. आणि मी पाहिलं की रस्त्याने येत असताना सगळे पाणी आणि सगळीकडे अतिशय चांगलं असं पीक, ऊसाचं किंवा इतर सगळं गव्हाचं पीक आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये माझ्या गेला तर तिथं प्यायला पाणी नसतं. अशा भागामध्ये मी राहतो
आणि लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये जो नेहमीच दुष्काळी असतो त्या जिल्ह्यातला मी आहे. त्यामुळे तुमचं हे सगळं वैभव बघून मला खूप आनंद झाला आणि मला हेही आनंद झाला की एका शिक्षकाने लिहिलेल्या पुस्तकासाठी आपण एवढे सगळेजण मोठ्या संख्येने त्या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या वेळेस आला आहे. तुमच्या सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि मला याचाही आनंद झाला की तुमच्या सगळ्यांशी मला संवाद साधता आला. पुस्तकाच्या निमित्ताने का असत नाही या भागामध्ये मला येता आलं त्याचा मला आनंद झाला. आणि आता आपली जी वाचन संस्कृती आहे, आपण जे आता सध्या जे वाचतो आहे ते काही वाचत नाही आहे आपण. तर अशी काही पुस्तकं आहेत की ज्या गावामध्ये गावासाठी लिहिली आहे, तर त्याच्यामुळं थोडंसं वाचनाची संस्कृती वाढेल. आपण थोडंसं पुस्तकाकडे पण वळाल, ही चांगली गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी खरंच हे पुस्तक कसं आहे की संतोष सर सगळ्यांना पुस्तक देतील, पण जेव्हा एखादा लेखक पुस्तक लिहितो अशा वेळेस हे पुस्तक सगळ्यांनी विकत घेऊन वाचावं. त्याचं कारण असं आहे की हे विकत घेतल्याने ज्या लेखकाने ते लिहिलं त्याला आनंद होतो की हां माझं पुस्तक घेत आहे आणि वाचताय. तर तसं आपण ते करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की या पुस्तकाचं नाव आहे गावपण आणि तेही माझं एक दुसरं अट्रॅक्शन होतं की मी जरी MBBS झालो, MS झालो, डोळ्याचा डॉक्टर झालो, तरीही मी माझं गावपण जपलेलं आहे. पण मी माझं गावपण जपत असताना माझी भाषा ही गावाकडचीच आहे. माझ्या भाषेत मुंबईमध्ये जवळजवळ आता 32 वर्ष झालं मुंबईत, पण माझ्या भाषेमध्ये काही बदल झालेला नाही. मी गावाकडचाच आहे आणि गावाकडचाच. जसं सरांनी सांगितलं की इंग्रजी येवो इंग्रजी नाही येवो त्यांनी काही फरक पडत नाही. म्हणजे आपण कुठेही गेलो, जसं सर म्हणाले की त्यांनी जवळपास 30-32 कंट्रीत गेले. मी 42 देशात जाऊन भाषणं ठोकली इंग्रजीमध्ये, आहे का नाही? आणि मला इंग्रजी येत नाही. त्याचं कारण असं आहे, जरी मी झालो असलो आणि MA झालो असलो तर हे विज्ञान आहे जे मी इंग्रजीतून शिकलं. पण याच इंग्रजीचे तुम्ही आता शहरामध्ये आहात, शहरासारखं तुमची परिस्थिती आहे. मी अशा ठिकाणी आहे आजही की माझ्या गावाला 14 किलोमीटर जायला रस्ता नाही आहे. आणि म्हणजे त्या गावाचा रस्ता माझ्या लग्नात माझे जे आमदार सासरे होते त्यांनी ते करून दिला आणि आजही त्या गावापर्यंत रस्ता नीट नाही आहे. अशा खेड्यामध्ये की 10वी पर्यंत मला आपली लाल बस काय असते हे माहीत नव्हतं, कारण कधी गावात बस आली नाही. आणि अशा अतिशय खेड्यात मी शिकलो आणि शिकलो म्हणजे शिक्षण घेण्यासाठी म्हणून नाही शिकलो, तर शाळेमध्ये मुलं कमी होते म्हणून मला शाळेत घातलं. खेडेगावात अतिशय लहान गाव असल्यामुळं आणि म्हणून शेती करत शिकलो. सकाळी शेती, संध्याकाळी शेती, मधल्या भागात शाळा करायची असं शिकत होतो. आणि रविवारी मजुरी, जसं सर म्हणाले 1 रुपया मिळायचा आणि 1 रुपयामध्ये मजुरी करत शिकलो. त्याच्यामुळे इंग्रजी फार काही येत नव्हतं. पण 1ली ते 10वी मजुरी करत आणि अभ्यास करायला तुमच्याकडे थोडे दिवे वगैरे दिसतात. त्यावेळेस माझ्याकडे राखेल गोडेतील दिवा काहीच नव्हतं. फक्त सूर्यप्रकाशात 1ली ते 10वी अभ्यास केला. सूर्य निघाला अभ्यास, सूर्य मावळा अभ्यास बंद, असा अभ्यास करून 1ली ते 10वी पहिला नंबर मिळवला. आणि जेव्हा 11वी-12वीला गेलो तेव्हा एका कॉलेजमध्ये, वैद्यनाथ कॉलेजमध्ये त्यांनी 20 मुलांची बॅच केली होती, ज्याच्यामध्ये त्यांना राहण्यासाठी सोय, जेवण्याची सोय, मेस होती आणि पुस्तकं देणार होते आणि मोफत. कारण तेव्हा 1974-75ला MBBSला खूप महत्त्व होतं आणि तशी बॅच होती. तर मी मराठवाड्यात 10वा होतो म्हणून त्या कॉलेजमध्ये मी पहिला होतो. आपला नंबर लागणार, मेस मिळणार, जेवण्याची सोय होणार, म्हणून त्या कॉलेजमध्ये मी गेलो. तिथे गेल्यानंतर मेरिटनी नाव लागलं माझं पहिलं. आणि मग मला असं वाटलं की आता आपला रूम आहे,
जेवायची सोय, पुस्तक आहे, आपला अभ्यास होईल. आपण आता पुढे जसं आता सांगितलं की आदर्श घेऊन जायचं. मला MBBS व्हायचं होतं. पुढे काय होत असतं काहीच माहित नव्हतं, की आणखी काही असतं इंजिनियर होतो किंवा काही असं काही माहीत नव्हतं. की आमच्या गावातला एक मुलगा MBBS झाला होता आणि त्याची गावात मिरवणूक काढली होती आणि त्याच्यामुळे मला वाटलं की MBBS झालं की मिरवणूक काढते. बाकी मला काही माहीत नव्हतं, त्याचा फायदा तोटा काही माहीत नव्हता. आणि मग मला वाटलं की आपली गावात मिरवणूक निघावी आणि आपण आपलं MBBS व्हावं. म्हणून मी तिकडे गेलो. तिथे एक देशपांडे नावाचे सर होते. ते संतोषसारखे नव्हते, हुशार होते. आणि मग त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक, तर त्या पुस्तकामध्ये स्टमक लिहिलं होतं. स्टमक म्हणजे पोट. माझे गुरुजी मला शाळेत शिकवताना स्टमच म्हणायचे. स्टमच, आता च म्हणायचे. आता हे च का क हे मी कोण ठरणार आहे? जे मला शिकवलं ते बोललो, मी लिहिलं, स्टमच म्हटलं. ते मला गेट आउट हाकून दिलं. का? इंग्रजी येत नाही. आणि फक्त ते मला क म्हणता आलं नाही म्हणून मला प्रवेश मिळाला नाही. आणि म्हणून भाषा तुम्हाला येते किंवा नाही येते हे कधीच खेळतं. आपण असं म्हणतो भाषेला काय लागले, असं नसतं. तर खुर्चीत बसलेला मनुष्य जर असा असेल की तो विचार करतो, हा ह्याचे प्रोनाउन्सिएशन चांगले नाही आहेत, आउट आहे का नाही. आणि एखादा खूप चांगला कन्व्हिन्सचा बोलणारा असेल, फारच छान आहे, आउट. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगलं आलं तरी त्रास, नाही आलं तरी त्रास. हे जोपर्यंत खुर्चीचे मालक होत नाही तोपर्यंत त्रास होत असतो. आणि मग तिथून पुढे मी कमवा शिका योजनेमध्ये झाडाला पाणी घालून 11वी 12वी केलं. आणि गाव म्हणून तुम्हाला सांगा, मला तुमच्या गावची एक गोष्ट अशी आवडली की तुम्ही एका पुस्तकाच्या प्रकाशला सगळेजण आला. म्हणजे तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. माझं गाव असंच आहे. म्हणजे तुमच्या गावाची रीत थोडीशी वेगळी असेल, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गावाशी कम्पेअर करू नका. माझा एक गावातला अनुभव सांगा. गाव पण प्रत्येक गावामध्ये एक चावडी असते. का असते मला माहित नाही, असतेच. एक जागा असते, तिथं सकाळी लोक जाऊन बसतात. जे हे सकाळी लोक जाऊन बसतात त्यांना सगळ्यात जास्त काम करणारी माणसं असतात त्या गावात, त्या चावडीत बसलेले असतात. तसंच माझ्या गावात देखील आमच्या मराठवाड्यामध्ये ती सगळी लोक चावडीवर सकाळी जाऊन बसतात. तर मी ज्या घरी राहत होतो तिथे कंडक्टर होते. त्यांना म्हणून तुमची मुलगी मला द्या आणि माझं शिक्षण करा. त्यांचे वडील पाटील होते. गावात घोडा घेऊन आले. घोडा त्या चौकात आले. चौकात आल्यानंतर गावातले ते जे अतिशय काम करणारी माणसं तिथे बसली होती, ते मला कुठे चालले. ते म्हणून तुमच्या गावात पाहुणे होऊन आलो. गावामध्ये पुंडलिक नाव खूप असतात. माझ्या बापाचं नाव पुंडलिक. ते कोणता पुंडलिक? गावात 10-12 पुंडलिक होते. ते म्हणजे नाही का त्याचं पोरग शिकतं पळायला. हां ठीक आहे, बसा बसा म्हणजे उतरा खाली. जसं पुंडलिकाचं पोरग शिकतंय असं गावातल्या लोकांना कळालं. ते खूप खुश झाले. पाहुणे आले, त्यांना बसवलं. आधी चावडीवर बसवलं. मग एक जणाच्या घरी जे सख्खे चुलत चुलते होते माझे, त्यांच्या घरी नेऊन चहा पाजला त्यांना. आणि म्हणले खूप चांगला आहे मुलगा. तुम्ही कधी शोले आहेत का? शोले खूप चांगला आहे मुलगा. हो, पण त्याला राहायला घर नाही. मुलगा फार चांगला आहे. झोपडीत राहतो. फार चांगलं आहे. त्याच्या आई वडील पण शेती नाही, 1.5 एकर जमीन आहे, मजुरी करतात. फार चांगला आहे. म्हणजे तुमची मुलगी दिली तर मजुरीला जाईल. फार चांगला आहे मुलगा. आई वडील पण खूप चांगले आहेत, पण रोज मजुरी करतात. मला सांगा, एक पाटील घोड्यावर बसून आलाय, की येईल का माझ्या घरी? गावाच्या प्रेमाने त्याला वाईट परत पाठव. आला नाही का माझ्या? माहित नाही. पण गावामध्ये एकमेकावर इतकं प्रेम असतं का मला माहिती. खूपच प्रेम करतात. म्हणजे हे जे प्रेम आहे ना गावात, हे आजही आहे. जे मी मागे गावात जेव्हा जातो त्यांच्यासाठी सगळं केलं, पण प्रेम काही त्यांचं कमी झालेलं. समोर आलं ना, काम पडलं, फोन केला, अरे ते माझा पेशंट ऍडमिट करायचं, नमस्कार. आणि त्यांना कधी काही सांगितलं, काही म्हणतंय
हुशार समजते स्वतःला फार झालं. म्हणजे आपल्या माघारी आपल्याबद्दल गावात चांगलं बोललं जातच नाही. माहित नाही का? ते गाव पण आहे, हे बदला. आपल्या माणसाला चांगलं म्हणायला शिका. आणि जर तुम्ही आपल्या माणसाला चांगलं म्हणायचं नसेल तर वाईट म्हणू नका. त्याला वाईट का म्हणता तुम्ही? तुमचं त्याचं काय झालंय? काहीच नाही ना. पण तुम्हाला त्याचा वाईट म्हणायची फार सवय आहे. गावामध्ये पटत नाही ना. तुम्ही तर काही करत नाही, दुसऱ्याकडे तर त्याला करू द्या ना. तुम्हाला तर काही कळत नाही, पण दुसऱ्याला काढ ओढायची सवय. असं करू नका. दिली नाही मुलगी त्याने मला, त्या कंडक्टरने मला मुलगी दिली नाही. का? कसा देईल हो? कारण गावातल्या लोकांचंच माझ्यावर एवढं प्रेम होतं, तर त्यांनी काय द्यावी मुलगी? आहे का नाही? आणि ज्या चुलत्याने परत पाठवलं त्या चुलत्याला हार्ट अटॅक आला. मी तेव्हा डॉक्टर होतो. त्याला ऍडमिट केलं, त्याला नीट केलं. पुन्हा सांगितलं तू लग्न मोडला नसतात माझं तर मी डॉक्टर झालो नसतो. तुझ्यामुळे मी डॉक्टर. कारण कसं आहे, तुम्हाला जर कुठं अडचणी आल्या तर जिद्द निर्माण होते. अडचणी आल्या नाही तर जिद्द होत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तुकारामाचा आपण लक्षात ठेवा, निंदकाच्या घरात बस काळजी नाही करायची. आणि निंदक एकदा तुमची निंदा करू लागले खुश व्हायचं, कारण तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहे म्हणून तो निंदा करता. लक्षात ठेवा. म्हणून हे चालायचं. मी MBBS ला लागलो, सगळं झालं, थर्ड इयरला गेलो. एके दिवशी 2 आमदार आले, किशोरराव देशमुख आणि रघुनाथराव मुंडे. काय आले? ते लहानाने भेटायचे. माझ्याकडे आले, बसले. माझ्याकडे गाडी होती, कॉट वगैरे नव्हता. ठीक आहे, गरीबी कुणाला असू शकते, असं काही नाही. त्या काळाप्रमाणे वागायचं असतं. सतरंजीवर झोपताना कॉटवर झोपल्याने माणूस लहान आणि मोठा होत नाही. त्याला चांगली झोप लागेल तो मोठा होतो. त्याची गाडी तयार म्हणतात. आणि मग त्यांना मी मित्राकडून आणल्या 2 खुर्च्या बसवलं. कॅन्टीन वाल्याला जाऊन चहा सांगितला, चहा पाजला. ते काय म्हणले मला, तुमच्याकडे पाहुणे म्हणून आला. मला सांगा, कंडक्टरने दिली नाही, आमदार देईल का? मी मला गडबड झाली. दुसरा लहान आहे म्हणलं एक, तो थर्ड इयरला आहे, MD करतो गायनेक मध्ये. बहुतेक तुम्ही त्यांच्याकडे आलाय, चुकून माझ्याकडे आलात. ते म्हणले तुम्ही मागे गावचे का? म्हणलं हो. मी म्हणलं ऐका माझ्या गावाकडे जा. माझ्या गावचेच आमदार होते केशवराव देशमुख. माझं घर बघा. मला घर नाही आहे, कारण आता पुन्हा एकदा अपमान कशाला करून घ्यायचा. मला नाही तर वडिलांना वाईट वाटलं असतं. शेती नाही आहे, मजुरी करतो. डॉक्टर व्हायला ही खरी गोष्ट आहे, पण बहुतेक तुमचं चुकलंय. ते दुसऱ्या लहानाच्या नेमकीकडे नेऊन सोडतो. ते काय म्हणले मला? ते म्हणले नाही, आम्ही तुमच्याकडेच आलोय. मागे गावचे ना. म्हणलं हो. मी म्हणालो पण कसं हो, तुमची एकुलती एक मुलगी, एवढी श्रीमंत, तुम्ही आमदार 10 वर्ष आहे, कसं माझ्या घरी राहील? घर नाही आहे. ते म्हणले हे सगळं ठीक आहे, पण आम्ही तुमच्याकडे का आलो? त्याने असे 5 कागद काढून माझ्या हातात दिले. काय होतं त्याच्यात? माझ्या 4थीचा मेमो, जो मी माझ्या जिल्ह्यात पाहिला आलो. माझ्या 10वीचा मार्कशीट, जो मी माझ्या मराठवाड्यात 10वा आलो होतो. माझं 12वीचं मार्कशीट, जेव्हा मराठवाड्यात 10वा आलो. फर्स्ट इयर सेकंड इयर जिथं मी मेरिट आलो. ते म्हणाले हे 5 मध्ये किती मार्क आहेत? मला डिस्टिंक्शन आहे. तर आम्ही आमची मुलगी ह्या मेरिटला देतोय म्हणले, त्या गरीबला नाही. म्हणून जे विद्यार्थी बसले त्यांना मला सांगायचं आहे की बाप श्रीमंत जरी नसला तर तुम्ही जर तुमच्या विद्येने श्रीमंत असाल तर तुम्हाला आमदार मुलगी देतो. म्हणजे मोठा माणूस मुलगी देऊ शकतो, चांगली मुलगी मिळू शकते. ती मुलगी माझी बायको आहे आजही. म्हणून हे लक्षात ठेवा की आपण जर अभ्यास केला तर आपण शून्यात विश्व म्हणतो ते नक्की करू शकतो, पण अभ्यास केला पाहिजे. आपण तसं करत नाही आणि म्हणून आपला 40% 50% मार्क पडतात. का? मेंदू सगळ्यांचा सारखा असतो. मेंदू कुणाचाच कमी जास्त नसतो. का कमी पडतात मार्क? कारण इच्छाशक्तीने अभ्यास केलेला नसतो, इच्छाशक्ती वापरलेली नसते.
आणि म्हणून काही लोक उंच जातात, काही जात नाही. म्हणून आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला सांगतो की यानंतर मला मुंबईला जावं लागलं. तुम्हाला माहीत आहे माझं किडनी खराब झालं आणि मी इथं का उभा राहिलो, कारण बरेचसे लोक आहेत की जे डॉक्टर होतात पण त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जात नाही. मग मला का बोलवलं? त्याचं कारण आहे, माझी किडनी खराब झाली. मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितले की 1 वर्षाने तुम्ही मरणार आहे. आणि माझ्या आईने, अंजनाबाईने मला किडनी दिली हे ठीक आहे, पण किडनी देत असताना तिने काय सांगितलं डॉक्टरला, की काय म्हणली? डॉक्टर म्हणले तुमची आम्ही किडनी काढून घ्या. ती म्हणली हे बघ, हिंदीत बोलले ते, तुझी भाषा येत नाही. कम्प्लिटली विना शिकलेली माझी आई, कसलं शिक्षण नाही, वडील पण म्हणजे मला बोल दे. हे ठीक आहे, एवढं कळेल. माझी किडनी काढ आणि तात्याला बसव, हे ठीक आहे, इतकं कळेल. विना शिकलेली आई त्यांना सांगते ती किडनी चलते का नाही बघ. मला सांगा, चलते का नाही कशी कळालं तिला? आई हे देवाचं स्वरूप असतं, नेहमी लक्षात ठेवा. सगळं कळत असतं. ती म्हणजे चलते का नाही बघा. काय म्हणली पुढे? मी आणि माझा भाऊ दोघंही होतो. ती म्हणली नाही चालली तर माझी दुसरी किडनी काढ, पण माझा तात्या जगला पाहिजे. ती फक्त आई पडली. एवढंच झालं नाही, दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं. तेव्हा स्टोपी नव्हतं, तर माझ्या आईला बेबीपासनाच्या पाठीच्या कण्यापर्यंत तिची बडगडी कापून मधून किडनी काढली होती. 1995, 22 फेब्रुवारी. आता मला 31 वर्ष झालं माझ्या आईची किडनी आहे. तिला 166 टाके पडले होते. दुसऱ्या दिवशी ती माझी कुठे जातात? ते म्हणे आहे, चांगला आहे, पण विश्वास ठेवी ती आई कशी? ती म्हणे मला बघायचं. आणि बघा, आपली एक अवयव दिला आहे, 166 टाके पडले, आपला सगळा भाग दुखतोय, तरीही ती आई माझा मुलगा जिवंत आहे का नाही हे पाहण्यासाठी त्या सगळ्या दुखऱ्या भागाला हाताला धरून मला बघायला आली. तेव्हा ते इन्फेक्शनची भीती होती, तर मी तिला असा हात केला आणि फक्त मी असा हात केला आणि तिचे इथले हात गळून पडले. तिला वाटलं की हा माझा मुलगा जिवंत आहे, मी यशस्वी झाले. आणि हे तिचं जे वागणं होतं की आपण ती स्वतः मरायला तयार झाली. आणि तेव्हा असं वाटलं मला की मी पुढे जाऊन असं काम केलं पाहिजे की जे माझ्या आईला चांगलं वाटेल. आणि म्हणून त्या दिवशी मी ठरवलं की मला सामाजिक काम करायचं. सामाजिक काम काय असतं त्याचं सर मला माहीत नव्हतं, पण आईने दिलेला दुसरा जन्म हा लोकांच्यासाठी द्यायचा, हा निर्णय मी 22 तारखेला घेतला, फेब्रुवारी 1995. आणि त्याच्यानंतर मी आतापर्यंत मोठे शिबिर, लहान मोजले नाही, मोठे शिबिर 695 केले. मोठे शिबिर आतापर्यंत मी स्वतः 2,10,000 ऑपरेशन केले. माझ्या चेपुने 5.5 लाख ऑपरेशन केले आणि हे सगळे मोफत केले आहे. असं कुठलाही गाव नाही की ज्या गावामध्ये आम्ही जाऊन ऑपरेशन केले नाही. म्हणजे आम्ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शिबिर केले आणि तिथे आम्ही गरीब लोकांची सेवा केली. पण हे सगळं करण्याच्या पाठीमागे माझी आई होती. आणि ही आई माझ्यासाठी, आता ती नाही आहे, पण ती माझ्यासाठी आदर्श होती. त्यामुळे मी हे सगळं काम करत होतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की भाषा अशी असते की मी जेव्हा ऑपरेशन करत होतो तेव्हा एक कुलकर्णी सर म्हणून आले, लातूरचे होते. त्यांचं एका डोळ्याचं ऑपरेशन 1 लाख रुपये देऊन केलं होतं बॉम्बे हॉस्पिटलला. मी गावाकडचा आहे म्हणून हे करण्यासाठी माझ्याकडे आलं. मी केलं. ऑपरेशन करत असताना लेन्स बसवणे वगैरे ह्याच्यात काही महत्त्व नसतं. त्याची पॉवर कॅल्क्युलेशन मध्ये कसं बसलं हे महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं आमच्याकडे कॉलेज असल्यामुळं त्यांना 10 वेळा मी शिकवलं होतं काय काय बघायचं. आणि प्रत्येक पेशंटला मी 11 गोष्टी राईट करायचं झालं.
आणि त्यांचं ऑपरेशन मोफत केलं. पण मध्ये बसलेला लेन्स त्यांच्या डोळ्याची पॉवर ही 100% नीट झाली. आणि ते म्हणले, अरे बाबा या डोळ्याने मला याच्यापेक्षा फारच चांगलं दिसतं, हे तर तू मोफत केलं. म्हणलं हो. मग म्हणाले तू खूप चांगला माणूस आहे. बघा, माणसाला भाषा कुठं कुठे हे करते सांगतो की काय म्हणले मला, पण म्हणले जरा तुझी भाषा बदलली. मुंबईमध्ये मुंबईसारखी भाषा पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे मला म्हणाले, अरे मी म्हणालो मला येतं इंग्रजी. ते म्हणले नाही, तर तुला आता देशात परदेशात जायचं आहे, तर तुला आता वॉकिंग टॉकिंग इंग्लिश आलं पाहिजे. वॉकिंग टॉकिंग म्हणजे काय? तर त्या मास्तरनी मला 39व्या वर्षी ट्युशन लावले. ट्युशन आपली माणसं जर असतील तर ते तुम्हाला कुठेही नीट करतात, गुरु असतात. आणि ट्युशन लावून 5000 शब्द पाठ करून घेतले. आणि काय शिकवलं? तर याच्यामध्ये कॉन्व्हेंट शिकलेले किती लोक आहेत? हात वर करा. कॉन्व्हेंटमधून आले कोणी नाही. हे बघा, जे कॉन्व्हेंटमधून आले त्यांची माफी मागून एक जोक करून दाखवणार. खेड्यात ना, गाव पण कसं आहे की आपण सगळे मराठी माणसं इंग्रजीत बोलताना कसं बोलतो? तुझं नाव काय हे आधी मेंदूत मराठीत बोलतो आणि मग व्हॉट इज युअर नेम. बरोबर? कारण आपल्याला कॉन्व्हेंटच्या लोकांना सुरुवातीला इंग्रजी येतं, ते आपल्याला येत नाही. हा फरक आहे. आता मला माहीत नाही, ठीक आहे, म्हणजे काय? आय डोंट नो म्हणजे आधी मराठीत मग इंग्रजी. मग कुलकर्णी सरांनी मला काय शिकवलं? तुम्हाला जस्ट एक त्याची एक नक्कल करून दाखवतो. त्यांनी काय इंग्रजी शिकवलं मला MA झाल्यानंतर. प्राध्यापक होतो तेव्हा. आता मला माहीत नाही, आय डोंट नो असं चालत नाही मुंबईत. काय म्हणायचं मग? आय डोंट नो. इथं थोडं हलवायचं, डोंट. हे बघा, आय डोंट नो थोडी कंबर हलवायची, थोडं इथं हलवायचं. आय डोंट नो म्हणजे कसं? डोंट म्हणले की तुम्हाला काही कळलं नाही. म्हणजे आपण इंग्रजाचं काय ऐकतो, त्याची भाषा आपल्याला काहीच कळत नाही. तर ही भाषा त्यांनी मला शिकवली. आणि म्हणून जेव्हा जेव्हा गरज आहे, वयाचा विचार करायची गरज नाही, तुम्ही ते शिकू शकता. आणि मी खरंच शिकली त्यांच्याकडनं, सगळी इंग्रजी शिकली. आणि 42 देशात जाऊन भाषण दिले. कधी कोणाला वाटलं नाही मी इंडियन आहे. त्यांना वाटलं हे इंडियन नाही आहे का? आपलं कुलकर्णी सर त्याने शिकवलं नाही का? आणि म्हणून पण ते तरी शिकलो असलो इंग्रजीमध्ये ठीक आहे, पण मराठीमध्ये काही बदल नाही आहे. मराठी जी गावाकडे आहे तीच मराठी मी आजही बोलतो आणि पुढेही बोलणार. कारण ही गावाचं गाव पण टिकून आहे. जर माझी मराठी तुम्हाला समजली नाही तर मग माझं गाव पण टिकून काही फायदा नाही. आणि मग मी जे बोलतोय आज हे 100% गावाकडची माझी भाषा आहे. तर पुढे जाऊन कसं आहे बघा, मी नॉर्मली 45 मिनिटं भाषण ठोकतो. कारण मास्तर तेवढा बोलत असतो. तर मला फार दूर जायचं असल्यामुळं मी एवढं निश्चित सांगेल की संतोषनी जे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याहीपेक्षा कसं की त्याचा जो आपण म्हणूया त्याग आहे, डिव्होशन आहे आणि गावाबद्दलचं प्रेम आहे त्याचं. कारण गावातल्या माणसाबद्दल चांगलं लिहिणं हेच मुळी मोठी गोष्ट आहे. ते त्याने लिहिलं आहे, त्याने एक आदर्श निर्माण केला. आणि मला तुमच्या सगळ्यांना इथं बसले तेवढ्यांना सांगायचं की हा आदर्श तुम्ही वाचा. आणि तुमच्यानी आदर्श घडवता आला नाही तर जो आदर्श घडला आहे का नाही, तर त्या आदर्श घडलेल्या माणसाला आपल्या गावामध्ये मान द्या, रिस्पेक्ट करा. तो मोठा झाला, त्याच्या गावात गेल्यानंतर तुम्ही त्याचं काम त्याच्याकडून काम करून घेता, तसंच आपल्या गावामध्ये त्याला तुम्ही मान दिला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळे सधन गावामधली मंडळी आहे. मी डॉक्टर आहे म्हणून थोडासा ॲडवाईस देऊन माझं भाषण संपवणार आहे. ॲडवाईस असा आहे की आपल्या देशामध्ये 1947ला हार्ट अटॅकचं प्रमाण, मृत्यूचं प्रमाण 18% होतं.
आता स्वतंत्र झालो, आता किती टक्के झाला असेल? 2%, 3%, आता 42% झाले. 42 का? आपल्या सगळ्यांच्या आहाराच्या पद्धती बदलल्या आहेत आणि त्यामुळे आपण सगळेजण हे आपल्या शरीराला जे गरज नाही ते खातो. जसं पिझ्झा, बर्गर आहे, त्याच्यामधली कॅलरीज आपल्या शरीराला वापरत नाही. जसं पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर ते वापरलं जात नाही, तसं आहे ते. तुम्ही तुमची पेट्रोलची गाडी आहे, पिझ्झा बर्गरचं डिझेल टाकता, त्याचा काय फायदा होतो? आणि म्हणून तुम्हाला स्थूलता येईल. मधुमेह आपलं सांगतो, आपल्या देशामध्ये देशाला मधुमेहाची राजधानी म्हणतात. आता मधुमेह झाल्यानंतर आपण सगळेजण साखर बंद करतो. तुमची सगळ्यांची माफी मागून रस्त्याने मी गुळाचे बरेच कारखाने बघितले आणि गुळ खायला सुरू करतो. का? शुगर झालाय, गुळ खा. तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला म्हणजे हे व्यवसाय मिळाला पाहिजे, पण गुळ आणि साखरेत काय फरक आहे? काहीच नाही. आणि म्हणून आपल्या लोकांचे डोळे आणि किडनी जे जाते, हृदय, हे गुळ खाल्ल्यामुळे जातं. ज्यांना डायबिटीज आहे, जरी गुळ तुमच्या शेतात होत असेल तरी शरीर गुळ खाऊन खराब करू नका. आलं लक्षात? कारण ह्या गुळाने आपल्या डायबिटीज मध्ये त्याचा काही फायदा होत नाही. आणि म्हणून मधुमेह असणाऱ्या सगळ्या लोकांनी गोड खाऊ नये. आलं लक्षात? हे खाल्ल्याने आपलं नुकसान होणार आहे. आणि बरेचसे गोड फळ पण खाऊ नये किंवा गोड ड्रायफ्रूट पण खाऊ नये. काळे मनुके खायचे. कुठल्या पुस्तकात लिहिलंय? तसं पण नाही करायला पाहिजे. जेवढं काही गोड आहे ते न खाता थोडासा व्यायाम केला तर मधुमेहाच्या लोकांना पुढे चालून किडनी खराब होत नाही, डोळे खराब होत नाही, हृदय खराब होत नाही. आपल्या शरीराला आपण सांभाळलं पाहिजे. कसं आहे बघा की मी जेव्हा पद्मश्री झालो तर तेव्हा मुंबईची लोक सगळी माझ्याकडे आली भाषण करायला. चला, मी त्यांना सांगितलं मी डोळ्याचा डॉक्टर आहे, मला काही येत नाही. काय म्हणले खाली जाऊन? काय म्हणते? गाठी आहे गावाकडे, ज्याला काही येत नाही. मी म्हणलं मी येतो भाषण करायला. कसं असतं की एखादी पदवी मिळाल्याने माणसाचं ज्ञान वाढत नाही. आणि वसंत व्याख्यानमाला शिकलेली माणसं बसलेली दादरमध्ये जाऊन मी भाषण टाकलो. काय केलं भाषण माहित नाही मला. माझे पाय थरथर कापत होते, कारण शिकलेली माणसं लिहित बसले होते मी जे बोलणार आहे. आणि ते भाषण एकच भाषण आहे जे मला माहित नाही, बाकी सगळे भाषण मला पाठ आहे. भाषण संपल्यानंतर जेव्हा बसलो तेव्हा एक आजीबाई उठल्या आणि त्यांनी कागद दिला मला. ते लिहिलं होतं की डोळे नेहमी चांगले ठेवण्यासाठी काय करायचे. त्या दिवशी मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो, आता मी नाही आहे. मला आता सगळं सांगताय. मी विज्ञानाप्रमाणे सांगितलं, आई डोळ्यामध्ये अश्रू येतात, हे अश्रू डोळ्याला अन्न देतात आणि डोळे ओले ठेवायचं काम करतात. दुसरं काहीही करायची गरज नाही. काही करू नका, डोळ्यांना नैसर्गिक राहू द्या. हेच खरं आहे. काय म्हणले आई? मला वाटलं तू पद्मश्री झालाय, तुला काहीतरी येत असेल, तुला तर काहीच येत नाही. म्हणजे काय? हे बघा, हीच परिस्थिती आहे. विज्ञान जेव्हा सांगितलं जातं, अंधश्रद्धेवर आपण 2च मिनिटात विश्वास ठेवतो, विज्ञानावर ठेवत नाही. आणि त्याने तो नाही ठेवला विश्वास. मग हजर जवाबी म्हणून काहीतरी आठवलं म्हणून सांगितलं, आई बरोबर आहे तुमचं, रोज सकाळ आणि संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. आई म्हणली बघ बरोबर सांगितलं, हुशार आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या एका बहीण पत्रकार बसली, तिने बातमी छापली पेपरात. काय लिहिलं? थंड पाण्याने डोळे धुवा, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, त्यांचा मोबाईल नंबर हा. आनंद झाला. एवढी मोठी बातमी पेपरात आली, मी काढून लावली. पण आपल्याकडे मुंबईकरमध्ये फरक आहे. 4 दिवसांनी फोन यायला सुरू झाला. म्हणले तात्याराव लहान आहे का? म्हणलं हो. ते तुम्ही सांगितलं म्हणे थंड पाण्याने डोळे धुवा. म्हणलं सांगितलं. ते पाणी फ्रीजर मध्ये ठेवायचं का खाली ठेवायचं? पुन्हा फोन, त्या पाण्याचं तापमान किती ठेवायचं? मी म्हणलं चुकलं भाषण. थोडे दिवसांनी स्वप्न बघा, स्वप्न जगा म्हणून दुसरी व्याख्यान मला दादरला होती.
ते म्हणले तिथं या, लगेच म्हणलं येतो. दादाला भाषण चुकलं होतं. तिथं गेलो आणि विचारलं, अरे बाबा तिकडे भाषणाला कोण कोण होतं? हो आम्ही सगळ्यांनीच हातवर करा, कारण भाषण ऐकायला जाणारी मंडळी ठरलेली असते, सगळेच येत नाही. आणि लगेच आवाज आला, साहेब आम्ही थंड पाण्याने डोळे धुतोय. मी म्हणलं नाही हो, थोडंसं चुकलंय, भाषण बदला. ते म्हणले काय बदलायचं? म्हणलं थंड पाण्याने डोळे धुवू नका. मग मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. म्हणजे काय? मला ते विचारणार नाही आता. मुंबईकर लय हुशार, 4-5 दिवसांनी फोन यायला सुरू झाला. ते मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवायचे. म्हणलं हो, ते पाणी सपा मारायचं का हळूहळू पुन्हा ते डोळे उघडून सपा मारायचे का डोळे बंद करून मारायचे? मला सांगा, उघडून मारलं तर काय होईल? तर आता ही घटना आहे 1995ची. आता 2026 झाले, तरीही मी कुठल्याही गावात गेलो तर लोक विचारतात कसं पाणी कुठलं लावायचं. म्हणजे एकदा भाषण चुकलेलं ते आतापर्यंत चालू आहे. की आता जाता जाता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्ही सगळे खेड्यातले आहेत, मी खेड्यातला आहे. तर जेव्हा मी तुम्हाला सांगेन, तर मला सांगा किती जण तुम्ही माझं सांगितलेलं विज्ञान सांगेल, किती जण ऐकाल? हात वर करा बरं. एक फोटो घे सगळं, फिरव फोटो घे सगळा. हा ओके, घे आता करा हात करा. अच्छा तुम्ही म्हणले ना, तुम्ही कुणीही माझं ऐकणार नाही. आता वर करायला लावले मी, पण तरी मी सांगणार आहे, कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि म्हणून मी सांगितलं पाहिजे. एवढ्या गावामध्ये आलोय. हे बघा कसं आहे. आता हे सगळी शिक्षक मंडळी इकडे आहे, तुम्ही सगळे शिकला. तर आपण जेव्हा शिकलो तेव्हा आपल्यासाठी काय महत्वाचं होतं? आपल्या जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, हवा आणि पाणी. बरोबर आहे? हे पंचमहाभूत लागायचे. आताही तसंच आहे ना? नाही, 100% चुकीचं. आता तसं लागत नाही. आता लागतो मोबाईल. मिळालं तर अन्न, कपडे नसले तरी चालतं, निवारा नसला तरी बसला तिथं मोबाईल. हे बघा, मोबाईल बंद करा असं माझं म्हणणं नाही, तरी खूप कामं होतात. मोबाईल खूप महत्वाचा आहे. कसा वापरायचा ते मी सांगणार. ते तुम्हाला जर ह्याच्यामधल्या 4 माणसांनी ऐकलं तर लिहा कसा वापरायचा. हे बघा, मोबाईलला म्हणजे मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीने केलेला आहे. मायक्रोवेव्ह कोणाला माहीत असेल, गरम होतं मध्ये आणणं. तो एका मोबाईलमध्ये 1.6 वॅट रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. 1.6 वॅट, 1.6 वॅट. हे झालं 3.2. 2 पिलरवर आपण जे बोलतो ते डॉट तयार होतात. बोलणं जात नाही, ते डॉट जातात आणि पिलरवर वेव्ह तयार होतात. या वेव्ह 2 पिलरवर झाल्यानंतर मॅग्नेटिक एनर्जीने फोन कॅच करतो आणि मग आपण आपल्या कानाला लावतो. आपण जेव्हा कानाला लावतो, प्रॅक्टिकली सगळे बघा, आपला कान दुखतो, आपला कान गरम होतो, पण तरी आपण तो लावतो. का? कारण त्या वेव्ह आपल्या कानामध्ये जातात, डॉट आहेत ना ते, आणि मग ते आपला कळतं काय बोलतोय मनुष्य. आता विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की जे मोबाईल 4 तासापेक्षा जास्त वेळ कानाला लावतात त्यांना जवळपास 5% लोकांच्या मध्ये मेंदूचे कॅन्सर वाढले आहे. त्यानंतर डोळ्याचे चष्म्याचे नंबर आपल्या काळात -6 जास्तीत जास्त व्हायचा, आता -15, -20, -25 होतो. का? कारण मोबाईल वापरल्यामुळे चष्म्याचे नंबर दुप्पट किंवा तिप्पट होतात. डोळे कोरडे होतात, पण आपण ते वापरायचं बंद करत नाही. आता ह्या ज्या वेव्ह आहेत आपल्या, आपण जे वापरतो, आपली मान वाकडी होते, पाठ दुखते, आलं लक्षात, पाय दुखतात, पण तरीही आपण आपला मोबाईलच्या रील ज्या आहेत त्या सारख्या बघतो. का बघतो? हे बघा, हे विज्ञान आहे. रील बघत असताना आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा द्रव सिक्रेट होतो. डोपामिन हे डोपामिन म्हणजे दारू पिल्यानंतर सिक्रेट होणारा द्रव आहे किंवा ड्रग खाल्ल्यामुळे. म्हणजे काय?
म्हणजे हा दारूची नशा आपल्या मेंदूला निर्माण करतो आणि ते डोपामिन म्हणतं की बघ, म्हणजे काय, आपल्या मेंदूला आनंद होत असल्यामुळे आपण सारख्या रील बघत जातो. सारख्या डोपामिन सिक्रेट झाल्यानंतर हे डोपामिन बंद करण्यासाठी काहीही औषध नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, मेलॅटोनिन नावाचा दुसरा हार्मोन आहे जो आपला झोप आणतो, तो हार्मोन कमी होतो आणि म्हणून आपल्याला लवकर झोप लागत नाही. आलं लक्षात? हे विज्ञान आहे. याच्यावर उपाय काय? उपाय सांग. उपाय एक आहे की तुम्ही रील जेव्हा बघाल तेव्हा 2 तास त्याच्यानंतर मोबाईल बघू नका. तुमच्या मेंदूमध्ये डोपामिन जो ऍक्टिव्हेट झाला आहे तो कमी होईल. दुसरं, झोपायला जायच्या आधी 2 तास मोबाईल बंद करा. बेडरूममध्ये मोबाईल बघू नका, अजिबात बघू नका. त्याच्यामुळं आपली झोप डिस्टर्ब झाल्याने आपल्या शरीरामध्ये जे दिवसाभरामध्ये झीज होते ती आपली झोप भरून काढत असते आणि ती काढली नाही तर आपलं आयुष्य कमी होत असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ती झीज भरून काढावी, याच्यासाठी झोप घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून अंधारामध्ये आणि बेडरूममध्ये मोबाईल बघू नका. एक. दुसरं, मोबाईल चार्ज करत असताना जिथं झोपला तिथं चार्ज करू नका, ज्याच्यामुळे त्या वेव तुमच्या डोक्यात शिरणार नाही. बाहेर चार्ज करा. दुसरी गोष्ट, वेव आहे 16 ते 18 इंच. किती? म्हणजे मोबाईल 16 ते 18 इंच दूर धरा आणि दूर धरून स्पीकर फोनवर बोला. त्याच्यात स्पीकर आहे. आपण स्पीकर फोनवर का बोलत नाही? कारण आपल्याला चोरून बोलायचं असतं. म्हणजे नवऱ्याला बायकोला चोरून, बायकोला नवऱ्याला, म्हणून आपण ते तसं करतो. तर तुम्ही मग ब्लूटूथ लावा आणि ब्लूटूथ लावून तुम्ही बोला आणि फोन दूर धरा. कुठल्याही खिशामध्ये मोबाईल ठेवू नका. आलं लक्षात? आणि आपला जो लहान मुलगा आहे, या मुलाला मोबाईल दिल्यामुळे 1 ते 6 वर्ष मुलांची हुशारी 65% कमी झाली आहे. किती? 65%. आणि म्हणून लहान मुलगा रडला, मोबाईल, ऐकत नसेल मोबाईल, जेवत नसेल मोबाईल, आपला काम आहे मोबाईल, याच्यामुळं त्या मुलाची हुशारी कमी झाली आहे. एक, मुलगा जिद्दी झालाय, मुलगा रागीट झालाय, मुलगा तुमचं ऐकत नाही. आणि मोठी झालेली माणसं, मुलं आत्महत्या करतात. म्हणून घरी गेल्यानंतर ताबडतोब मुलांचे मोबाईल बंद करू नका. 1 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलाचे मोबाईल बंद करायला काही हरकत नाही. त्याच्या वरच्या लोकांचे मोबाईल कसे बंद करायचे सांग. पहिल्यांदा तर त्या मुलांना समजावून सांगा, त्यांना वेळ द्या. तुमचे स्वतःचे मोबाईल मुलं घरी आल्यानंतर बंद करा. त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्यावर गप्पा मारा, चेस खेळा, वेळ द्या त्यांना. पण हे बंद केले नाही तर ही जी सवय लागली आहे, या सवयीमुळं त्यांची पुढे मानसिक वाढ होत नाही आणि ते त्या मोबाईलमध्ये गुरफटून गेले आहे. तर ते तुम्हाला हळूहळू कमी करावं लागेल. आणि मुलांना 1 ते 6 वर्षाच्या मुलांना जरी रडले आयातो तरी त्यांना मोबाईल देऊ नका. नाही जेवले उपाशी ठेवा, पण त्यांना मोबाईल देऊन जीव घालू नका, ज्याच्यामुळं त्यांचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून कसा वापरायचा? 1 ते 6 वर्षाच्या मुलाला देऊ नका. 6 ते 20 वर्षाच्या मुलाला 1 तास द्या. लगेच तुम्ही म्हणाल की मग शाळेचं काय? तो व्हॉट्सअप लॅपटॉपला जोडता येतो. लॅपटॉपवर त्याचा सगळा सिलेबस करा. आलं लक्षात? मोबाईलवर करायची गरज नाही. लॅपटॉपने डोळे खराब होत नाही, मोबाईलने खराब होतात. आलं लक्षात? त्यानंतर मोठ्या माणसाने 2 तास वापरावा. मोठ्या माणसाने 2 तास वापरावा. बाकीच्या वेळेस मोबाईल वापरू नये. मला असं वाटतंय की अंधारामध्ये झोपेच्या अगोदर कसं बंद करावं? प्रथा पाळा. जेवण असताना सगळ्यांचे मोबाईल बंद आहे का नाही? तसं तुम्ही केलं तर हळूहळू तुम्हाला मोबाईल बंद करता येईल. दुसरं, रोज 2 तास मोबाईल बंद ठेवा. 2 तास. आणि त्याच्यानंतर महिन्यामध्ये 1 दिवस मोबाईलचा उपवास करा. 1 दिवस मोबाईल वापरू नका, ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूची पूर्ण रिकव्हरी होईल. आणि ही रिकव्हरी झाल्यामुळं तुम्हाला तुमची जी प्रगती करायची, आता काय झालंय, वेळ मिळाला की मोबाईल, त्याच्यामुळं प्रगतीची सगळी थिंकिंग, तुमचे विचार कुंठले आहे हे तुम्ही
कमीत कमी मोबाईल वापरा, पण असा वापरा. मला असं वाटतं की असं सांगितल्यानंतर किती लोक मोबाईल सुरक्षित वापरतील सांगा. डिटॉक्सिकेशन समजावून सांगितले, किती जण करतील? हात वर करा, घे फोटो. हा, तर आता मला असं वाटतंय की ह्याला डिटॉक्सिकेशन म्हणतात. मोबाईल जरूर वापरा, पण स्वतःचं शरीर सांभाळून वापरा. असं केल्याने तुम्हाला काही तुमच्या शरीराला नुकसान होणार नाही. आणि आता जाता जाता एकदा जे संतोष सरांनी पुस्तक आता छापलं त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांना. काही असं आहे की मी माझ्या भारताचा शेवट टाळ्यांनी करत असतो. टाळ्या वाजवायला कोण सांगतं आपल्याला? मेंदू सांगतो का? नाही. हृदय सांगतं का? नाही. आपल्या मनाचे ठेवण, आपल्या मनाचे विचार, आत्मा आपण जे म्हणतो हे सगळे मिळून ते आपला वाजवायला सांगत असतात. आता बघा किती लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही ते, तर काही लोकांनी वाजवल्याच नाही. तर काही लोकांनी बघा माझ्या हाताकडे वाजवल्या, त्याचे बोट असे होते. काही जणांनी अशा वाजवल्या, काही जणांनी अशा वाजवल्या. तर जेव्हा योग सायन्स किंवा न्यूरो सायन्स आपण बघतो, तर जे असे बोट करून वाजवतात हे बघा, तर हे सायन्स असं सांगतं किंवा वाजवत नाही तर त्यांना जन्मभर प्रगती नको आहे. इथे खालीच जन्म, त्यांची प्रगती होत नाही. म्हणून ज्यांनी वाजवल्या नाही किंवा वाजवल्या अशा, त्यांनी लक्ष ठेवायचं की त्यांची प्रगती होणार नाही. ज्यांनी अशा वाजवल्या बघा, मुलीला मार्क कमी पडले, बायकोचं चुकलं, म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस, स्वतःवर काही दोष येऊ देत नाही आणि म्हणून प्रगती काही होत नाही. आणि अशा वाजवल्या बघा काही लोकांना, त्यांना जगाची पर्वा करायची गरज नाही. कारण त्यांचा माइंडसेट असा आहे की त्यांना प्रगती होणारच आहे. कारण त्यांची थिंकिंग आहे, आजूबाजूला काही असो, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हाला मोठं व्हायचं आहे, अशी माणसं आहेत. आणि म्हणून तुम्हाला सुधारण्यासाठी एक वेळ देतो, गावाकडची माणसं आहेत आणि म्हणून एक तुम्हाला संधी देतो. संतोष सरांच्यासाठी सगळ्यांनी हात वर करून जोरात टाळ्या वाजवा. हात वर, गावाकडच्या टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरात 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 वाजवा. थँक्यू. मंडणगडमधनं जी माणसं मोठी झाली, फार फार मोठी झाली, त्यांच्यासाठी एकदा अशाच टाळ्या वाजवायच्या जोरात जोरात. आणि या मंडणगडच्या माणसं जे एवढे दुर्दैवी आहेत, एवढ्या छोट्या कार्यक्रमासाठी आले, तुमच्यासाठी एकदा अशाच जोरात टाळ्या वाजवा. थँक्यू. बघा, मी तुम्हाला 3 वेळा टाळ्या वाजवायला लावतो. डॉक्टर हा निस्वार्थी असतो. तुम्ही कोविडमध्ये पाहिलं, काय पाहिलं की ऑक्सिजन कमी पडायचा, हवेमध्ये फक्त 20% ऑक्सिजन असतो. आपण जेव्हा अशा टाळ्या वाजवतो तेव्हा योग सायन्स असं सांगतं की आपलं फुफ्फुस जे आहे भात्यासारखं खालीवर होतं, भाता, आणि हवा दुप्पट वेगाने आत जाते. म्हणजे 20%चा 40% ऑक्सिजन होतो. सकाळपासून आपण व्यायाम केला नाही आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड पेशीत लपलेला असतो, त्याला ऑक्सिजन हाकलून देतो आणि त्या पेशींना ऑक्सिजन जाऊन भेटतो. योग सायन्स असं सांगतं की जर तुम्ही अशा टाळ्या शाळेत आपण वाजवायला सांगतो किंवा अशा एक कवायती करतो, 1 मिनिट वाजवल्या, किती? 1 मिनिट, तर तुमचं 1 दिवसाने आयुष्य वाढतं. किती दिवसाने? 1. मी तुम्हाला 3 वेळा टाळ्या वाजवायला लावल्या का नाही? म्हणजे तुमचं मी 3 दिवसाने आयुष्य वाढवलं आहे. 4थ्या दिवसाने आयुष्य